आजच्या या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तशा संवेदनशील प्रशासकीय पत्रावर चर्चा करणार आहोत. हो, आणि हे पत्र अशा एका प्रकरणावर प्रकाश टाकतंय ज्याने सध्या महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत एक मोठा वाद निर्माण केलाय. अगदी बरोबर. आजच्या या विश्लेषणासाठी आपल्याकडे दोन प्रमुख स्रोत आहेत. एक म्हणजे आमदार प्रशांत बन्सीलाल बंब यांनी 17 मार्च 2026 रोजी लिहिलेलं एक सविस्तर पत्र, आणि दुसरं म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर आधारित असलेला एक प्रश्नोत्तर किंवा ज्याला आपण FAQ दस्तऐवज म्हणतो तो. हो. तर आजचं आपलं मिशन एकदम स्पष्ट आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जी केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा घेण्यात आली होती, त्या परीक्षेभोवती जे सध्या संशयाचे धुके निर्माण झाले आहे ते आपल्याला दूर करायचे आहे. बरोबर. म्हणजे या परीक्षेवर एवढे गंभीर आरोप का होत आहेत आणि ती रद्द करण्याची मागणी अचानक का जोर धरत आहे याचा आपण मुळापासून शोध घेणार आहोत. नक्कीच, कारण हे केवळ एका परीक्षेपुरते मर्यादित नाहीये. थोडक्यात सांगायचं तर आपण याची रूपरेषा बघूया. आमदार बंब यांनी हे पत्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना उद्देशून लिहिलंय. हो, आणि यासोबतच राज्यमंत्री आणि शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनाही हे पत्र पाठवण्यात आले. अच्छा, पण या पत्राचा मुख्य उद्देश काय आहे? नेमकं काय म्हटलंय त्यात? पत्राचा मुख्य उद्देश अत्यंत स्पष्ट आहे. फेब्रुवारीत झालेल्या या केंद्रप्रमुख विभागीय परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि गुणवत्ताहीन निकालाची चौकशी करून ती परीक्षाच तातडीने रद्द करण्याची विनंती केली आहे. ठीक आहे, आपण याचे सविस्तर विश्लेषण करूया. आता कल्पना करा की एका मोठ्या शर्यतीसाठी नियम बनवले आहेत, पण ऐनवेळी ती शर्यत न घेता फक्त चालण्याची स्पर्धा घेतली गेली. अगदी योग्य उदाहरण आहे. मग अशा वेळी जो जिंकेल त्याच्या पात्रतेवर प्रश्न तर उपस्थित होणारच ना. येथे सर्वात लक्षवेधी बाब हीच आहे. हा केवळ एका परीक्षेचा मुद्दा नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. हो, पण निकाल तर 13 मार्चला जाहीर झाला होता ना. बरोबर. निकाल जाहीर झालेला असतानाही शासनाने तातडीने हस्तक्षेप करून ही प्रक्रिया का थांबवावी अशी मागणी पत्रात का केली आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. भविष्यातील पिढ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं त्यात म्हटलंय. येथेच एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. या परीक्षेची आकडेवारी. हो, ती आकडेवारी खरंच धक्कादायक आहे. 3 आणि 4 फेब्रुवारी 2026 रोजी ही परीक्षा झाली आणि 13 मार्चला जो निकाल जाहीर झाला तो बघून कोणीही चक्रावून जाईल. 38,000 उमेदवारांपैकी तब्बल 28,202 उमेदवारांना 100पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. अरे बापरे. म्हणजे निकालाची एकूण टक्केवारी जवळपास 99% आहे. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत 99% लोक उत्तीर्ण होणे हे व्यावहारिकदृष्ट्या कसं काय शक्य आहे? यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. ही आकडेवारी उमेदवारांच्या हुशारीचं लक्षण आहे की परीक्षेच्या दर्जाहीनतेचा भक्कम पुरावा? मला तर दुसराच पर्याय वाटतोय. आणि म्हणूनच 38,000पैकी 28,000 उमेदवार उत्तीर्ण झाल्यामुळे या निकालाची विश्वासार्हता काय असा थेट प्रश्न उपस्थित होतोय. ही आकडेवारीच या परीक्षेच्या विश्वासार्हतेवर सर्वात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते. म्हणजे जे शिक्षक उमेदवार म्हणून या परीक्षेला बसले होते त्यांच्या मनातही हा संभ्रम असणारच. पण पत्रातील तक्रारीनुसार प्रश्नपत्रिका निर्धारित अभ्यासक्रमापेक्षा अत्यंत सुमार दर्जाची होती असाही उल्लेख आहे. हो, आणि तो दर्जा किती सुमार होता हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. प्रश्नांची काठिण्य पातळी चक्क इयत्ता 4थी आणि 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेपेक्षाही कनिष्ठ स्वरूपाची होती. काय सांगताय? केंद्रप्रमुखासारख्या महत्त्वाच्या पदासाठी 4थी 5वीची पातळी? हो, आणि याहूनही गंभीर बाब म्हणजे काही विशिष्ट शिक्षकांनी दबाव टाकून ही प्रश्नपत्रिका तयार करून घेतल्याचा गंभीर आरोप पत्रात आहे. एक मिनिट, जर परीक्षा देणाऱ्यांनी स्वतःच्या सोयीनुसार पेपर सेट करून घेतला असेल तर मग या संपूर्ण प्रक्रियेत गुणवत्ता हा शब्द उरतोच कुठे? अगदी बरोबर. केंद्रप्रमुख हे पद मुळात शाळांचे आणि शिक्षकांचं मूल्यमापन करण्यासाठी असते. हो, त्यांचं कामच ते आहे. जर अशा महत्त्वाच्या पदासाठी 4थी 5वीच्या पातळीची परीक्षा घेतली जात असेल तर तो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे. यामागे मोठे मानसिक आणि प्रशासकीय धोके लपलेले आहेत. आणि यामुळेच काही विशिष्ट शिक्षकांनी दबाव टाकून ही प्रश्नपत्रिका तयार करून घेतली. या आरोपात किती तथ्य आहे याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि या प्रकरणात आणखी एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे, तो म्हणजे निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकांचा. हो.
हा मुद्दा पत्रात प्रामुख्याने मांडण्यात आला आहे. अनेक शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर किंवा ज्याला आपण इलेक्शन ड्युटी म्हणतो त्यावर असल्यामुळे या परीक्षेला उपस्थितच राहता आलं नाही. हा एक मोठा विरोधाभास आहे प्रशासकीय पातळीवरचा. हो ना. म्हणजे एकीकडे आपण शिक्षकांना लोकशाहीचे सर्वोच्च राष्ट्रीय कर्तव्य बजावायला सांगतो बरोबर. आणि दुसरीकडे त्याच कारणासाठी त्यांना त्यांच्या व्यावसायिक प्रगतीच्या संधीपासून वंचित ठेवतो. मग अशा शिक्षकांसाठी फेरपरीक्षा किंवा विशेष तरतूद केली जाईल का? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर ही प्रशासकीय त्रुटी या परीक्षेला कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या खूप कमकुवत बनवते. ज्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यामुळे या परीक्षेस बसता आले नाही त्यांच्यावर हा अन्यायच आहे. हो, नक्कीच. आणि हाच मुद्दा फेब्रुवारी 2016 मध्ये झालेली केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा रद्द होण्याच्या मागणीला अधिक बळकटी देतो. म्हणजे आता पत्रातल्या मागण्यांकडे वळायचं झालं तर त्यात 5 प्रमुख मागण्या आहेत. हो, त्या मागण्या खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली मागणी आहे स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करणे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अशी समिती कधीपर्यंत स्थापन होईल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. हो. आणि दुसरी मागणी आहे सध्याचा निकाल रद्द करून नव्याने MPSCच्या धर्तीवर आणि योग्य काठिण्य पातळीसह परीक्षा घेणे. अच्छा, पण नव्याने परीक्षा घेतल्यास ती MPSCच्या धर्तीवर आणि अधिक कठीण काठिण्य पातळीची असेल का? आणि हे अचानक कसं शक्य आहे? हाच तर खरा मुद्दा आहे. त्यानंतर तिसरी मागणी अशी आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ही गुणवत्ताहीन प्रश्नपत्रिका तयार केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे. हे खूप महत्वाचं आहे, कारण ज्या अधिकाऱ्यांनी अशी प्रश्नपत्रिका तयार केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का हा प्रश्न सर्वांना पडलाय. हो. आणि चौथी मागणी भविष्यात पारदर्शकता टिकवण्यासाठी शासन स्तरावर कठोर मार्गदर्शक तत्वे लागू करण्याची आहे. आणि पाचवी मागणी? पाचवी मागणी जनहित आणि शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य राखण्यासाठी तातडीने आदेश जारी करण्याची आहे. तर मग या सर्वाचा नेमका अर्थ काय? अचानक MPSCच्या धर्तीवर परीक्षा घेतल्यास यंत्रणेला आणि उमेदवारांना हा एक मोठा धक्का किंवा शॉक नसेल का? हा धक्का आवश्यक आहे असं मला वाटतं. कसं काय? बघा, स्वतंत्र चौकशी समिती आणि कायदेशीर कारवाईच्या मागणीमुळे भविष्यात अशा गैरव्यवहारांना नक्कीच आळा बसेल. आणि MPSCचा दर्जा हा केवळ कठीणपणा वाढवण्यासाठी नाहीये. मग तो कशासाठी आहे? तो खऱ्या अर्थाने योग्य आणि सक्षम नेतृत्व म्हणजे चांगले केंद्रप्रमुख निवडण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे भविष्यात होणाऱ्या केंद्रप्रमुख भरती प्रक्रियेत पारदर्शकता टिकवण्यासाठी शासन कोणती नवीन मार्गदर्शक तत्वे लागू करणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. नक्कीच. ही नवीन मार्गदर्शक तत्वे या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरू शकतात. आणि सध्याची परिस्थिती बघता निकाल जाहीर झालेला असतानाही शासनाने ही प्रक्रिया थांबवून तातडीने हस्तक्षेपाचे आदेश दिले आहेत का यावरही बरंच काही अवलंबून आहे. हो. शासनाला आता यावर निर्णय घ्यावाच लागेल, कारण पत्रात पुराव्यांसह आरोप करण्यात आले आहेत. अगदी खरंय. तर या सखोल चर्चेचा समारोप करताना आपण पाहिलं की एका सदोष प्रश्नपत्रिकेमुळे सुरू झालेला हा वाद आता संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या शुद्धीकरणाच्या मागणीपर्यंत कसा पोचला आहे. हो. आणि हे शुद्धीकरण अतिशय गरजेचं होतं. जाता जाता या सगळ्या प्रकरणावर विचार करण्यासाठी एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? शिक्षण व्यवस्था ही मुळात विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी असते. बरोबर. पण जेव्हा शिक्षण व्यवस्थेचे रक्षक म्हणजे स्वतः शिक्षक आणि अधिकारी स्वतःच अशा तडजोडीच्या आणि अत्यंत सोप्या परीक्षांमधून निवडले जाऊ लागतात, तेव्हा खरी परीक्षा कोणाची असते? विद्यार्थ्यांची, शिक्षकांची की संपूर्ण समाजाच्या नैतिकतेची? हा खूपच गंभीर विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. जर या प्रक्रियेत पारदर्शकता आली नाही तर आपण पुढच्या पिढीला गुणवत्तेचा कोणता अर्थ शिकवणार आहोत? अगदी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याच एका मोठ्या प्रश्नावर आपण आजचे हे सखोल विश्लेषण इथेच थांबूया.